नमस्कार मंडळी. गट ग्रामपंचायत किरमिटी भारकसच्या सर्वांगीण विकास यात्रेच्या माहितीपटात आपलं मनापासून स्वागत आहे. गट ग्रामपंचायत किरमिटी भारकसमध्ये एकूण 5 गावांचा समावेश आहे. किरमिटी भारकस, तुरकमारी, किन्ही, टेंभरी आणि वाटेघाट. गावाची लोकसंख्या 7269 आणि 2089 घरे असलेलं आपलं हे गाव माणुसकी, श्रमदान, स्वच्छता आणि प्रगतिशील विचारांनी सजलेलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गाव कसं सक्षम, समृद्ध आणि आदर्श बनत आहे ही प्रेरणादायी सफर आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत या गावात विविध महत्त्वाचे कामकाज सुरू झाले आहेत. या कामकाजात 7 प्रमुख घटक आहेत, ज्यांवर ग्रामपंचायत सध्या कार्यरत आहे. तरीही याबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेऊया या गट ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी. नमस्कार, माझे नाव पूनम पांडे, कालसर्पे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत किरमिटी भारकस. दिनांक 6 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयान्वये ग्रामपंचायत किरमिटी भारकस येथे 17 सप्टेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आम्ही विविध कामकाजाला सुरुवात केलेली आहे. यामधील जे 7 घटक आहेत त्या 7 घटकांवरती प्रामुख्याने या गावात आम्ही कामकाज करीत आहोत. सुशासनयुक्त पंचायत. ग्रामपंचायत प्रशासन अधिकाधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करणं हे आमचं पहिलं ध्येय. ऑनलाईन सेवा, डिजिटल नोंदी, घरकुल, प्रमाणपत्र, कर भरणा, अर्ज, सर्व कामे आता वेळेत आणि पारदर्शकपणे होत आहेत. ग्रामपंचायत पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आहे. सर्व दाखले ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि नागरिकांना संपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवर विविध योजना, उपक्रम आणि महत्त्वाची कामगिरी प्रसारित केली जाते. याचा उद्देश म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. गावातील सुरक्षितता देखील ग्रामपंचायतीसाठी महत्त्वाची आहे. गावात 16 CCTV कॅमेरे बसवले गेलेत आणि आणखी 10 कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे गावातील सुरक्षा कायम राहते. ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कामकाज वायफाय सुविधेवर आधारित डिजिटल स्वरूपात चालवले जाते. नागरिकांना घर बसल्या कर भरण्यासाठी स्कॅनर सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक घरावर डिजिटल पट्टे लावले गेले आहेत, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती मिळते. मी संचिता सुरेशराव खडसे, ग्रामपंचायत किरमिटी भारकस येथील संगणक परिचालक. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 7 प्रकारचे दाखले दिले जातात. रहिवासी दाखला, विवाह नोंद दाखला, जन्ममृत्यू दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, निराधार असल्याचा दाखला, नमुना 8चा उतारा. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व प्रकारचे दाखले सुलभरित्या ऑनलाईन प्रकारे दिले जातात. B2C सेवा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. 7/12, नमुना 8 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, इन्कम इत्यादी विविध प्रकारचे दाखले B2C सेवा अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत दिले जातात. ग्रामसभा मजबूत करण्यावर खास भर, कारण निर्णय लोकांचा आणि गावाचा असतो. तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी आणि प्रत्येक गावकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा आमचा सतत प्रयत्न. सक्षम ग्रामपंचायत. आर्थिक सक्षमीकरण. विकासासाठी निधी आवश्यक आणि निधीशिवाय प्रगती नाही. म्हणून ग्रामपंचायत स्वनिधी वाढवण्यावर सतत काम करते. CSR निधीची प्रभावी मागणी, लोकवर्गणीचा योग्य वापर आणि गावातील प्रकल्पांसाठी विविध शासकीय निधींचं आकर्षण. यामुळे ग्रामपंचायत अधिक सक्षम व स्वयंपूर्ण होत आहे. प्रत्येक रुपया पारदर्शकपणे वापरला जातो आणि त्याचा लाभ थेट नागरिकांना मिळतो. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे. गावाचा विकास पाण्याशिवाय अशक्य. म्हणून जलसंधारण, नाला खोलीकरण, शेततळे, बोअरवेल दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचं संधारण यावर विशेष भर. स्वच्छतेसाठी घराघरात कचरा संकलन, ओला सुक्या कचऱ्याचे विभाजन, कंपोस्ट खत निर्मिती. गावात सर्वत्र स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासह गावात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी
2 हायड्रोलिक कचरा गाड्या उपलब्ध आहेत. सांडपाणी व शोष खड्डे देखील तयार आहेत. माझे नाव अमित शंकर परचाक आहे. मी किरमिटी भारकस गट ग्रामपंचायत येथे चालक म्हणून कार्यरत आहे. माझं काम आहे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत. जे बी किरमिटी भारकस ग्रामपंचायतमध्ये 5 गावं येते तिथे मी गाडी फिरवायचं काम करते आणि कचरा उचलायचं काम करते. ग्रामपंचायतमध्ये जे बी 5 गावं येते तिथे आम्ही कचरा मुक्त करण्यासाठी कार्यरत आहे. हे गाड्या आमच्या ग्रामपंचायतला 2 आहे. हे ग्रामपंचायतकडून मिळालं आहे आम्हाला. आणि 5 गावामध्ये 3 गावामध्ये 1 गाडी घुमते आणि 2 गावामध्ये 1. बाकी जे आहे तिथं कॉलन्या वगैरे आहे तर 1 गाडी तिकडे जाते. अशा 2 गाड्या आहे आमच्याकडे. हरित उपक्रमांतर्गत वृक्षराई वाढवण्याचे सातत्यपूर्ण उपक्रम. स्वच्छ, निरोगी आणि हरित गाव हेच आमचं ध्येय. मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण करणे. मनरेगा योजना गावाच्या विकासातील मुख्य आधार. रोजगार निर्मिती, पाणी संधारण, रस्त्यांची सुधारणा दुरुस्ती आणि बांधकाम कामे हे सर्व मनरेगाच्या माध्यमातून. योजना एकत्रित करून अधिक मोठा आणि चांगला विकास घडवणे. मनरेगा जलजीवन मिशन, मनरेगा कृषी विभागाची कामे, मनरेगा वन विभागाचे उपक्रम. यामुळे कामांचा दर्जा आणि गती वाढते. गाव उन्नतीला मोठी चालना मिळते. शेती, सिंचन आणि पशुपालन यामध्ये गावाला महत्त्वाचे फायदे मिळाले आहेत. नमस्कार, माझं नाव रोशन दोटे आहे. मी किरमिटी भारकस इथला रहिवासी आहे. भारकस ही गट ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायत अंतर्गत मला मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर, त्यानंतर फळबाग योजना आणि रेशीम शेती अंतर्गत शेड निर्माण या सगळ्या सुविधांचा लाभ दिलेला आहे. तसेच मला महाराष्ट्र शासनातर्फे सोलर पंपची सुविधा दिलेली आहे. त्यामध्ये मला जवळपास 90% सबसिडी मिळालेली आहे. आता मनरेगा अंतर्गत जे आहे ग्रामपंचायत ते स्वतःहून आपल्याला येऊन म्हणतात की तुम्ही या सुविधांचा लाभ घ्या. आधी म्हणजे कसं व्हायचं की शेतकऱ्यांना याबद्दल काही माहिती नव्हती. पण या ग्रामपंचायततर्फे जे अधिकारी आहेत, ग्रामसेवक झाले किंवा जे सरपंच झाले आहे, त्यांनी स्वतः शेतकऱ्यांना उत्साहित केलं. म्हणजे त्यांना एनकरेज केलं की तुम्ही या सुविधांचा लाभ घ्या. तुम्हाला काय अजून करता येईल त्या सगळ्या योजनांचा. जसं मी आता फळबाग पण घेतलेली आहे. त्या अंतर्गत मी केशर आंब्याची लागवड केलेली आहे 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये मी तुती लागवड केलेली आहे. त्या अंतर्गत मी रेशीम शेती व्यवसाय सुरू करणार आहे. माझं शेडचं बांधकाम झालेलं आहे. तुती लागवड पण झालेली आहे. आता समोरची प्रोसिजर चालू आहे. आणि त्या अंतर्गत मी सगळ्यात आधी हे विहीर यामध्ये मला 4 लाख मनरेगा अंतर्गत मिळालेले आहे. त्यामध्ये जे गावचेच आपले जे असतात मजूर, त्यांना या अंतर्गत रोजगार पण मिळतो आणि आपलं काम पण होतं. तर माझी सगळ्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही पण या सगळ्या योजनांचा लाभ घ्या. आणि आपली जे ग्रामपंचायत आहे भारकस गट ग्रामपंचायत, यातले सगळे प्रत्येक अधिकारी खूप कॉपरेटिव्ह आहे आणि यांनी मला खूप मदत केलेली आहे. तुम्ही बघू शकता मी सगळ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि आता समोर पण मी याचा लाभ घेईन. धन्यवाद. गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण. गावातील सर्व संस्था एकत्र आल्या तर विकास वेगाने होतो. शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, महिला बचत गट, शेतकरी समिती यांच्या संयुक्त सहभागामुळे प्रत्येक उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचतो. गावची प्रत्येक संस्था एकमेकांशी जोडलेली, समन्वय साधणारी आणि सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी आहे. नागरिकांसाठी मातादर ॲप आणि मेरी पंचायत ॲप उपलब्ध असून यामुळे जनजागृती केली जाते आणि नागरिकांना सुविधा मिळतात. प्रत्येक बुधवारी शिबिर आयोजित केला जातो, जिथे विविध माहिती आणि सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावात नियमित आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. गावातील आशा वर्कर प्रमुख उपस्थित राहतात. किशोरवयीन मुली आणि महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. तसेच विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या या शिबिरात घेतल्या जातात. बचत गटाद्वारे गावातील आर्थिक कामगिरी ही चांगली पार पडली आहे, तर महिला स्वयंपर रोजगारात सक्रिय आहेत. उपजीविका विकास व सामाजिक न्याय. महिला बचत गट स्वयंसहाय्यता उपक्रमांतून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.
युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन आणि रोजगार संधी निर्माण केल्या जाते. लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे. गावाचा खरा विकास सरकारी निधीने नव्हे तर लोकसहभागाने होतो. या गावाला आदर्श नेतृत्व लागलं ते या गावच्या सरपंचा सौ रोशनी आतिश उमरे यांचं. चला यांच्याकडून काही माहिती घेऊया. नमस्कार, माझं नाव रोशनी आतिश उमरे. मी सरपंच गट ग्रामपंचायत किरमटी भारकस या अंतर्गत येणारी गावे भारकस, वटेघाट, टेंभरी, तुरकमारी आणि किन्ही या गट ग्रामपंचायतमध्ये येणारी लोकसंख्या 7,500 ते 8,000पर्यंत लोकसंख्या आहे. त्यामध्ये आम्ही घरकुल मंजूर करून दिलेले आहे, पट्टे मंजूर करून दिलेले आहे, वॉल कंपाऊंड मंदिरांसाठी वॉल कंपाऊंड करून दिलेले आहे. तसेच शाळांसाठी आम्ही मुलांसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत. अजून बचत गटाच्या महिलांना आम्ही नेहमी सदैव आम्ही मार्गदर्शन करत राहतो. त्यांना जे काही वाटलं त्याची जितकी आम्हाला मदत होईल, म्हणजे माझ्यातर्फे जितकी, आम्ही ग्रामपंचायततर्फे जितकी मदत होईल तितका देण्याचा प्रयत्न माझा सदैव असते. माझी फर्स्ट प्रायोरिटी ही महिलाच असते की महिलांनी स्टेजवर यावं. यासाठी आम्ही दरवर्षी महिला दिवस म्हणून मोठ्या संख्येने आम्ही कार्यक्रम राबवतो. त्यामागचा माझा उद्देश हेच आहे की प्रत्येक स्त्रीला तेव्हा प्लॅटफॉर्म नव्हता मिळत, पण आता कुठेतरी असं वाटते की तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला पाहिजे. त्यांचं राहिलेलं टॅलेंट तेव्हा लग्न झाल्यामुळे त्यांना कधीतरी मिळालं नाही, पण माझा नेहमी हा उद्देश असते की स्त्रियांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांना बिझनेसमध्ये कुठेतरी एक चालना मिळाली पाहिजे. कारण आज काळाची गरज आहे की स्त्रिया ही घरी राहू शकत नाही. तर त्यामुळे कुठेतरी आपण एक त्यांना रोजगार दिला पाहिजे किंवा त्यांचं टॅलेंट बाहेर आलं पाहिजे. यासाठी माझे नेहमी सदैव प्रयत्न असतात. माझा नेहमी प्रयत्न असते की आपल्या गावामध्ये नवीन नवीन जे काही उपक्रम, जे नवीन नवीन काही ॲक्टिव्हिटी असते तर ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. त्यासाठी आपलं गाव डिजिटल झाला पाहिजे. तर माझा फोकस हा डिजिटल प्लस पारंपरिकतेला पण आपण जोड देऊन त्यासोबत आपण दोघांना सोबत घेऊन आपण हा उपक्रम राबवतो. माझी पर्सनली इतकी इच्छा असते की गावातल्या मुलांना शाळेमधलं वातावरण जे आहे ते अतिशय सुंदर आणि सुशोभीकरण मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही गट ग्रामपंचायत करणं, मी त्या मुलांना त्यांना असं कुठेतरी भेदभाव नको की कॉन्व्हेंटची मुलं खूप छान असतात, तर आम्ही त्यांना मुलांना ड्रेस आणि त्याच्यासोबत जॉकेट, ताकी मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही कॉन्व्हेंटमध्ये जात नाही, कुठेतरी गिल्ट झालं नाही. त्यामागचा माझा हा एक उद्देश होता. मी त्यांना युनिफॉर्म हे अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीचे आपण त्यांना दिलेले आहे. त्यासोबत स्कूलचं वातावरणामध्ये एकदम स्वच्छता राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही दुसरीकडून फंड आणून त्या स्कूलचे नवीन इमारतसुद्धा आपण बांधकाम केलेली आहे. तसेच आपण मंदिरातला परिसर देखील अतिशय सुंदर राहायला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही नवीन किंवा स्टाईल वगैरे लावण्याचं जे काम आहे ते सुद्धा आम्ही ग्रामपंचायत त्यामार्फत केलेलं आहे. तर असा माझा नेहमी म्हणजे प्रयत्न राहते की गावामध्ये नवीन काय आपण करू शकतो, तर आपण तर तेवढा नेहमी माझा प्रयत्न असते. आणि आम्ही आमचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्या पाठीमागे सदैव लागून आम्ही निधी मागतो आणि तो निधी आम्ही त्या कामामध्ये लावत असतो. आपल्या पाचही गावामध्ये सोलर पूर्ण 90% आपल्याकडे लागलेले आहे आणि त्यामुळे लोकांनाच खूप फायदा झालेला आहे. कारण येणारं जे बिल होतं त्यामध्ये भरपूर बिल कमी येत आहे. तसंच आपण आपल्या पाचही गावामध्ये स्कूल, अंगणवाडी, गावामध्ये CCTV कॅमेरे आपण लावलेले आहे. त्यामागचा हेतू एकच होता की वाढती गुन्हेगारी जी आहे ते आणि चोऱ्याचं प्रमाण ते आपण कॅमेरे लावल्यामुळे ते कुठेतरी तिथे ब्रेक लागलेला आहे आणि प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. आमच्याकडे आशा वर्करचा भरपूर सपोर्ट आहे. अंगणवाडी सेविका झाली, आशा वर्कर झाली. जेव्हा आमच्याकडे काही जसं आम्हाला सांगायला हे वाटेल की कोरोना काळामध्ये त्यांनी खूप भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे आणि रोगराईला कुठेतरी त्यांनी खूप प्रमाणात ब्रेक दिलेला आहे. आता पण आमच्याकडे काही रोगराई किंवा काही असलं तर त्या घरोघरी जाऊन त्या नेहमी दर महिन्यात फॉलोअप घेतात आणि मला खूप सपोर्ट करतात. मुख्यमंत्री पंचायत राज हे अभियान आलेलं आहे. त्या निमित्ताने मी सांगते सगळे ग्रामपंचायत आणि सरपंचांना 4GB लागल्यासारखं झालेले आहे. कारण प्रत्येक सरपंच आणि गावातली प्रत्येकाला असं वाटते की आमच्या गावात कामं झाले पाहिजे. आधी पण आपली कामं व्हायचे, पण या अभियानामुळे भरपूर प्रमाणात स्पीडनी काम होत आहे. तर जे आम्ही स्वप्न बघितलेलं आहे की हो आमचं पण गाव फर्स्ट प्राईज मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत आहे आणि माझी नेहमी हे प्रयत्न राहील की माझ्या गावाला फर्स्ट प्राईज मिळालं पाहिजे. धन्यवाद. माझं गाव माझी जबाबदारी ही भावना प्रत्येक गावकऱ्याच्या मनात रुजते. गट ग्रामपंचायत किरमिटी भारकस. पारदर्शक प्रशासन, आर्थिक सक्षमीकरण, स्वच्छता, जलसंवर्धन, लोकसहभाग आणि सामाजिक समतेकडे वाटचाल करणारे गाव.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानं गावाला विकासाची नवी दिशा दिली आहे. या सामूहिक प्रयत्नांमुळे आपलं गाव किरमिटी एक आदर्श, सक्षम आणि समृद्ध गाव बनत आहे.